नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। छत्रपतींचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाची दुरावस्था। 6 महिन्यांपासून लाईट पाणी नाही, बलिदान देणाऱ्या वीरांचा घोर अपमान, शासनास गाढ झोप। छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द जिव्हारी लागलेले स्वामीनिष्ठ स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बेहलोलखानच्या 20,000 सैन्यांवर आपल्या 6 साथीदारांसह हल्ला चढवला। रक्ताचे पाठ वाहिले। या युद्धात प्रतापराव गुजरांसह 6 वीर धारातीर्थ पडले। हे युद्ध नेसरी खिंड तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथे 24 फेब्रुवारी 1674 रोजी झाले होते। या ठिकाणी येऊन स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी या 7 वीरांची समाधी बांधली होती। यानंतर पुढे शासनाच्या वतीनं व प्रतापराव गुजर स्मारक समितीच्या देखरेखीखाली भव्य स्मारक बांधून तत्कालीन देशाचे कृषी मंत्री शरद पवार, विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, गृहमंत्री जयंत पाटील आणि समिती कार्याध्यक्ष सदस्यांच्या उपस्थितीत 25 फेब्रुवारी 2009 मध्ये लोकार्पण सोहळा पार पडला। परंतु सध्याच्या परिस्थितीत नेसरी येथील युद्धभूमीत निर्माण करण्यात आलेल्या या स्मारकाची भयानक दुरावस्था झाली आहे। गेल्या 8-10 महिन्यापासून हे स्मारक अंधारातच आहे। लाईट कट केल्यामुळे पाणी नाही, ते नसल्यामुळे शौचालयाची बिकट अवस्था असून झाडे करपली आहेत। यात्रा निवास असूनही आवश्यक सोयी सुविधा नसल्यामुळे अद्यापपर्यंत एकही शिवभक्त किंवा यात्रेकरू येथे राहायला आलेला नाही। ही अवस्था पाहून आपण नक्की छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या पुढाऱ्यांना याची लाज वाटत नाही का? नालायक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना हे दिसत नाही का? आणि स्वराज्यासाठी रक्ताचा पाठ वाहून बलिदान देणाऱ्या धारातीर्थी पडलेल्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह इतर 6 वीरांच्या गौरवास्पद अभिमानाने गायले जाणारे वेढात मराठे वीर दौडले 7 हे गीत म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे। उष्मघाताने आगीची लाही होत असताना ही गाढ झोपेचे सोंग घेतलेली नेसरी ग्रामपंचायत, गडिंग्लज पंचायत समिती, कोल्हापूर जिल्हा परिषद, महसूल विभाग, बांधकाम विभाग, स्मारक समिती इत्यादींना जाग येईल का? असा संतप्त सवाल स्मारकास भेट देणारे शिवभक्त विचारत आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक।